झाला. सन्माननीय व्यासपीठ आणि वंदनीय गुरुजन, तुम्हा सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव मनीषा सचिन मगर. आज 15 ऑगस्ट म्हणजेच की स्वातंत्र्य दिवस. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजेच की आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी आपण जगभरात तिरंगा फडकवला जातो. सर्व भारतीय नागरिकांसाठी हा दिवस खूप खास आणि उत्सवाचा आहे. त्या दिवशी सर्व भारतीय आनंदाने राहतात. मित्रांनो, इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करत होते, तेव्हा भारतीयांनी कंटाळून बंड पुकारले. उठावं, जागावं, चळवळी, अत्याचारे, सत्याग्रह, आंदोलने करून इंग्रजांना जेरीत केले आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक अशा अनेक शूरवीरांनी आपले प्राण समर्पित केले. अशा भारतीय शूरवीरांना माझे कोटी कोटी नमन. मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण माणसांना स्वातंत्र्य मिळाले का? अजूनही काही मुलींवर अत्याचार होतात, काही मुलींशी वाईट कृत्य होतात. असे नाही व्हायला पाहिजे. जसं सिटीमधल्या मुली शिकतात तसं खेड्यामधल्या मुलींनाही शिकायला हक्क आहे. सिटीमधल्या मुली उच्च डिग्र्या घेतात, मोठे मोठे शिक्षण घेतात आणि शिकतात. तसे खेड्यामधल्या मुलींना फक्त शेतातली कामे आणि घरची कामे असावी का? नाही, तर खेड्यामधल्या मुलींनी सुद्धा मोठे शिक्षण घेणे पाहिजे आणि मोठ्या मोठ्या डिग्र्यांवर जाणं पाहिजे. इंजिनियर, पायलट, शिक्षिका, फौजी, सैनिक असे अजूनही मुली आहेत. म्हणून बेटी बचाव बेटी पढाओ. मित्रांनो, अनेक जाती धर्म आनंदाने हा राहतो देश, माझ्या भाषा विविधता एकता नांदतो. मित्रांनो, जाता जाता मी एवढंच सांगन, मुलींना वाढवा आणि देशाची शान वाढवा. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम.